तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एमर्जिंग ट्रेंडचं युनिट 1 मधील 2 टॉपिक पाहणार आहे. प्लस MCQ पण पाहणार आहे ॲट द एंड ऑफ व्हिडिओ. आणि मेन म्हणजे आपल्याकडे एक एमर्जिंग ट्रेंड इलेक्ट्रॉनिक्सचं MSBTचं 6व्या सेमिस्टरचं बुक आहे, जे की MSBTने पब्लिश केलेलं आहे आणि यात थिअरी कंपॅरिझन MCQ पूर्ण आहेत. तर हे बुक पाहिजे असेल तर आपल्या कम्युनिटीमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं मी ते बुक अपलोड केलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली PDF डाउनलोड करू शकता. आता आपण पाहूया युनिट 1. आता इंट्रोडक्शन. इलेक्ट्रॉनिक्स इज अ ग्रोईंग रॅपिडली ड्यू टू न्यू टेक्नॉलॉजी. नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स हे रॅपिडली ग्रो होत आहे. कम्प्युटिंग सिस्टीम्स असतील, कोणता टेक्नॉलॉजी तर कम्प्युटिंग सिस्टीम्स असतील, कम्युनिकेशन म्हणजे इंटरनेट मोबाईल कम्युनिकेशन असेल, ॲटोमेशन असेल, आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे, मशीन लर्निंग आहे, IoT आहे, क्वांटम कम्प्युटिंग आहे. आता आपण या युनिटमध्ये काय कव्हर करणार आहे तर GPUचं आर्किटेक्चर, प्रोसेसरचं आर्किटेक्चर, सुपर स्केलर कन्सेप्ट आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी. तर आपण पहिल्यांदा पाहूया की GPU काय आहे. ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट म्हणजे GPU. त्याची डेफिनेशन काय आहे तर GPU इज अ प्रोसेसर यूज टू क्रिएट अँड डिस्प्ले इमेज, व्हिडिओ अँड ग्राफिक्स. जास्त करून हे जे प्रोसेसर आहे ते क्रिएट इमेज करण्यासाठी किंवा डिस्प्ले इमेज करण्यासाठी, व्हिडिओ असेल ते डिस्प्ले करण्यासाठी वापरलं जातं. GPU एक प्रोसेसर आहे सिमिलर लाईक अ CPU. नीड ऑफ GPU ची नीड काय आहे. ह्युमन आईज नीड ॲटलिस्ट 16 फ्रेम पर सेकंद. ह्युमन आयला आपल्या 16 फ्रेम पर सेकंद लागतात. HD ग्राफिक्स रिक्वायर हाय डेटा प्रोसेसिंग स्पीड. आणि HD ग्राफिक्स लागतं आणि हाय डेटा प्रोसेसिंग स्पीड, जे की आपल्याला कोण देतं तर आपला GPU देतो. आता ह्याचे ॲप्लिकेशन काय आहेत. मोबाईल फोन असतील, गेमिंग कन्सोल्स असतील, कम्प्युटर्स असतील, इथे GPU वापरलं जातं. आता GPUचे काही फीचर्स आहेत ते पाहूया आपण. पॅरलल प्रोसेसिंग मीन्स मल्टीटास्किंग. एक थाउजंड्स ऑपरेशन ॲट सेम टाइमला होत असतात. हाय फ्लोटिंग पॉइंट परफॉर्मन्स आहे. फास्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. ग्राफिक्स रेंडरिंग मीन्स प्रोड्यूस स्मूथ अँड हाय क्वालिटी इमेज देतं. कोणतर GPUचे फीचर आपण पाहत आहे. हाय मेमरी बँडविड्थ आहे, फास्ट मेमरी यूज करतं. प्रोग्रॅमेबल शेडर्स आहेत. नंतर CUDA OpenCL सपोर्ट्स आहे. रे ट्रेसिंग AI सपोर्ट आहे. मल्टी GPU सपोर्ट आहे, म्हणजे मल्टिपल GPU एकत्र काम करू शकतात. डिस्प्ले कनेक्टिव्हिटी आहे. एनर्जी इफिशियन्सी आहे. क्लाउड आणि व्हर्च्युअलायझेशन सपोर्ट सुद्धा आपल्याला GPU मध्ये मिळतो. नंतर आपण पाहूया प्रोसेसरचं आर्किटेक्चर. आता डेफिनेशन काय आहे. प्रोसेसर आर्किटेक्चर इज द इंटरनल डिझाईन ऑफ CPU असेल, GPU असेल, त्याची इंटरनल डिझाईन मीन्स त्याचं आर्किटेक्चर. शोईंग हाऊ इट प्रोसेसेस इन्स्ट्रक्शन्स अँड डेटा. मेन कंपोनंट ऑफ CPU. आता CPUचे आपण मेन कंपोनंट काय आहेत ते पाहूया. पहिलं म्हणजे कंट्रोल युनिट. कंट्रोल ऑल ऑपरेशन, डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युशन. जे मेन आपलं कंट्रोल युनिट असतं ते आपले सर्व ऑपरेशन करतं आणि इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युशन सुद्धा करतं. नंतर पाहूया आपण ALU, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन्स, म्हणजेच ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेशन्स ALU करतं. प्लस लॉजिक ऑपरेशन सुद्धा ALU करतं, जे की अँड, ऑर, XOR, NOR. आता आपण पाहूया रजिस्टर्स जे की आर्किटेक्चरमध्ये आहेत आपल्या प्रोसेसरच्या, जे की स्मॉल आहेत, हाय स्पीड स्टोरेज आहे त्यांच्यात, पण ते टेम्पररी डेटा स्टोअर करतात. नंतर कॅचे मेमरी काय आहे तर फास्ट मेमरी इनसाइड CPUच्या इनसाइड मधली एक फास्ट मेमरी असते ती, जी की स्टोअर फ्रिक्वेंटली यूज केलेला डाटा आहे तो स्टोअर करता. ह्यात पण आता टाईप आहेत.
L1 असेल, L2 असेल आणि L3 असेल. L1 मीन्स स्मॉलेस्ट आणि फास्टेस्ट आहे. नंतर L2 मीडियम साईजची आहे, स्पीड पण मीडियमच आहे. लार्जेस्ट आहे आणि स्लोअर आहे पण, मोठी आहे बट यांच्यापेक्षा स्लो आहे. हे होतं प्रोसेसरचं आर्किटेक्चर. आणि 5वं त्यात आहे इन्स्ट्रक्शन्स आणि सेट ऑफ आर्किटेक्चर. मीन्स डिफाईन इन्स्ट्रक्शन, काही इन्स्ट्रक्शन डिफाईन केलेले आहेत सीपीयू जे की तो एक्झिक्यूट करतो. आता ह्यात पण टाईप आहे जे की आपण सेकंड इयर मध्ये शिकलेलो आहे, मायक्रो प्रोसेसर मध्ये शिकलेलो आहे. RISC रिस्क म्हणजे रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. हे काय आहे तर एक सिंपल इन्स्ट्रक्शन आहे, फास्ट एक्झिक्यूट होतं. आणि दुसरा टाईप म्हणजे सिस्क कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट. हे काय आहे तर कॉम्प्लेक्स आहे आणि फ्युअर स्टेप लागतात ह्याला फास्ट एक्झिक्युशन. मॉडर्न सीपीयू यूज अ कॉम्बिनेशन ऑफ. आता मॉडर्न सीपीयू जे आलेले आहेत, जीपीयू असतील, सीपीयू असतील, ते काय वापरतात तर ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे दोन्ही वापरतात. आता 6वा म्हणजे पाईपलाईनिंग. मल्टिपल इन्स्ट्रक्शन स्टेज रन सायमल्टेनियसली. मल्टिपल इन्स्ट्रक्शनच्या ज्या स्टेज आहेत त्या रन करतात सायमल्टेनियसली. स्टेजेस म्हणजे की फेचिंग असेल, डिकोड असेल, एक्झिक्यूट असेल, मेमरी असेल, नंतर राईट बॅक असेल, ह्या सायमल्टेनियसली प्रोसेस होत असतात. ॲडव्हान्टेज काय आहे आता याचं पाईपलाईनिंगचं तर इन्क्रीज स्पीड करते आणि इफिशियन्सी आपली वाढवते. हे होतं आपलं प्रोसेसरचं आर्किटेक्चर. ह्यात आपण याच्यात 6 पार्ट पाहिलेले आहेत. नंतर आता पाहूया आपण सुपर स्केलर आर्किटेक्चर. आता याची डेफिनेशन, अ प्रोसेसर डिझाइन दॅट अलाव एक्झिक्युशन ऑफ मल्टिपल इन्स्ट्रक्शन पर क्लॉक. असं प्रोसेसर डिझाईन करतो आपण जी की अलाव करतं आपल्याला एक्झिक्यूट करायला मल्टिपल इन्स्ट्रक्शन. एका क्लॉक सायकलमध्ये आपण मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करू शकतो. ते म्हणजे आपलं सुपर स्केलर आर्किटेक्चर. आपण असं आर्किटेक्चर बनवतोय की जे मल्टिपल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतील. आता की कन्सेप्ट काय आहे यातला, इन्स्ट्रक्शन लेवल पॅरलेलिझम मीन्स एक्झिक्यूट इंडिपेंडंट इन्स्ट्रक्शन सायमल्टेनियसली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचे, ते एकमेकावर डिपेंड नसणार. नंतर मल्टिपल एक्झिक्युशन युनिट आहे, ते काय आहे सेपरेट युनिट्स फॉर डिफरंट टास्क. सेपरेट युनिट्सच आहेत डिफरंट टास्कसाठी, जसं की ALU असेल, मेमरी असेल. नंतर लास्ट आहे आपला इन्स्ट्रक्शन शेड्युलर. तो डिसाइड करतो की कोणतं इन्स्ट्रक्शन कधी रन करणार, विच इन्स्ट्रक्शन कॅन रन इन पॅरलल. कोणते इन्स्ट्रक्शन पॅरलल मध्ये रन करणार, कोणते इन्स्ट्रक्शन कधी रन करणार, हे डिसाइड करण्याचं काम आहे आपल्या इन्स्ट्रक्शन शेड्युलरचं. नंतर आता ॲडव्हान्टेज, आता जेव्हा आपण सुपर स्केलर आर्किटेक्चर वापरतो, सुपर स्केलर इज इक्वल टू पॅरलेलिझम, दॅट्स इट. ॲडव्हान्टेजेस, हाय स्पीड एक्झिक्युशन मिळतं आपल्याला, का तर आपण जास्त इन्स्ट्रक्शन एका टाइममध्ये एक्झिक्यूट करतोय. नंतर बेटर CPU युटिलायझेशन आहे. नंतर इन्क्रीज पॅरलल प्रोसेसिंग, रिड्यूस एक्झिक्युशनचा टाइम रिड्यूस होतोय. आता हे ऍप्लिकेशन म्हणजे कुठं कुठं वापरतो आपण तर जनरल पर्पजचे जे प्रोसेसर असतात, इंटेल असेल, AMD असेल, ARM असेल, तिथे वापरतो. नंतर गेमिंग ग्राफिक्स मध्ये वापरतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग मध्ये वापरतो, GPU, सुपर स्केलर आर्किटेक्चर, मल्टीमीडिया प्रोसेसिंग जे आहे तिथं वापरतो आपण. नंतर एम्बेडेड सिस्टीम ज्या आहेत, मोबाईल डिव्हायसेस जे आहेत, तिथं पण आपण वापरतो सुपर स्केलर आर्किटेक्चर. आता सुपर स्केलर आर्किटेक्चर प्रोसेसरचा आपण सुपर स्केलरचा आर्किटेक्चर आता आपण पाहिला, आता त्याचा आपण प्रोसेसरचं वर्किंग पाहूया. तर आता आपण बघूया सुपर स्केलर प्रोसेसरचं वर्किंग. इन्स्ट्रक्शन फेचिंग करतो तिथं आपण मल्टिपल, पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन फेच करतो म्हणजे मल्टिपल इन्स्ट्रक्शन फेच होतात मल्टिपल इन्स्ट्रक्शन. नंतर डिकोड केले जातात ते जे इन्स्ट्रक्शन आहेत, सायमल्टेनियसली डिकोडिंग होतं. नंतर डिस्पॅच केले जातात. डिस्पॅच मीन्स इन्स्ट्रक्शन सेंट टू करेक्ट एक्झिक्युशन युनिट. प्रत्येक इन्स्ट्रक्शन हे करेक्ट एक्झिक्युशन युनिटला दिले जातात. नंतर एक्झिक्युशन होतं जे की पॅरलल एक्झिक्युशन होतं सुपर स्केलरमध्ये. आणि राईट बॅक मीन्स रिझल्ट स्टोअर इन करेक्ट ऑर्डर, आणि जो रिझल्ट आलेला आहे तो करेक्ट ऑर्डरमध्ये स्टोअर होतो. आता एक क्विक रिव्हिजन आपण याची पाहूया. आपण GPU मीन्स ग्राफिक प्रोसेसिंग युनिट,
CPU आर्किटेक्चर म्हणजे काय तर इंटरनल CPUचं डिझाईन. नंतर CU मीन्स कंट्रोल ऑपरेशन. ALU काय करतं तर परफॉर्म कॅल्क्युलेशन्स. कॅशे काय करतं तर फास्ट मेमरी आहे. रिस्क मीन्स सिम्पल आहे आणि फास्ट आहे. सिस्क मीन्स कॉम्प्लेक्स आहे पण पॉवरफुल आहे. पाईपलाईनिंग मीन्स ओव्हरलॅपिंग स्टेजेस आहेत. आणि सुपर स्केलर व्हेरी IMP सुपर स्केलरवर प्रश्न येणार. मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स ॲट वन्स. मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स एका टाइममध्ये एक्झिक्यूट करतो. नंतर आता आपण पाहूया मायक्रो कंट्रोलर ESP32 जो की आहे 1.2. डेफिनेशन त्याची काय आहे. ESP32 इज अ लो कॉस्ट लो पॉवर सिस्टीम ऑन चिप मायक्रो कंट्रोलर. लो कॉस्ट लो पॉवर सिस्टीम ऑन चिप मायक्रो कंट्रोलर आहे जो की ड्युअल कोर प्रोसेसर आहे. बिल्ट इन वायफाय प्लस ब्लूटूथ आहे. नंतर लार्ज मेमरी आणि मेनी पेरिफेरल्स आहेत. इट इज वाईडली युज्ड इन IoT ॲप्लिकेशन. IoT ॲप्लिकेशनमध्ये हे वाईडली वापरलं जातं ESP32. की ॲडव्हान्टेज हे जे काय आहेत तर हाय परफॉर्मन्स आहे, लो पॉवर कन्झप्शन आहे, वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. का वायरलेस का आहे तर त्यात बिल्ड इन वायफाय प्लस ब्लूटूथ भेटतं. फ्लेक्झिबल प्रोग्रॅमिंग आहे. आता आपण काही फीचर्स पाहूया ESP32चे. ड्युअल कोर प्रोसेसर, बिल्ट इन वायफाय प्लस ब्लूटूथ. नंतर 520 KB SRAM प्लस एक्सटर्नल फ्लॅश सपोर्ट आहे. लो पॉवर कन्झप्शन आहे. स्लीप मोड पण येतात त्यात. अप टू 39 GPIO पिन्स आहेत. नंतर सपोर्ट ADC भेटते, DAC भेटते आणि PWM पण आपल्याला भेटते. नंतर मल्टिपल कम्युनिकेशन इंटरफेसेस आहेत. UART असेल, SPI असेल, I2C असेल. नंतर हार्डवेअर सिक्युरिटी भेटते, इन्क्रिप्शन असेल, सिक्युअर बूट्स असतील. आणि हे वर्क किती वोल्टवर करतं तर हे पण वर्क करतं 3.3 वोल्टवरती. सपोर्ट मल्टिपल प्रोग्रॅमिंग प्लॅटफॉर्म. मल्टिपल प्लॅटफॉर्म सपोर्ट करतं जसं अर्डिनो असेल, मायक्रो पायथॉन असेल, लाईक दिस. नंतर आता पिन आउट पाहूया आपण. हे जे डायग्राम आहे ती डायग्राम आहे ESP32 ची पिन आउटची डायग्राम. हा आपला कंट्रोलर आहे आणि ह्याचे पिन आउट्स आहेत. आता ESP32 हॅज मेनी पिन्स. GPIO आपण म्हणतो त्याला, जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन. इम्पॉर्टंट टाइप्स काय आहेत. पॉवर पिन आहे ज्या की आहे 3.3 वोल्ट असेल, ग्राउंड असेल आणि VIN असेल. नंतर GPIO म्हणजे जनरल पर्पजच्या पिन आहेत. नंतर ADC पिन आहेत म्हणजेच अॅनालॉग इनपुट. DAC पिन मीन्स अॅनालॉग आउटपुट. UART पिन्स मीन्स कम्युनिकेशनसाठी वापरतो आपण त्या पिन्स. नंतर SPI I2C पिन्स असतील जे की डिव्हाइस इंटरफेसिंगसाठी वापरतो. सम पिन्स आर जसं की इनपुट ओनली आणि जे GPIO 34 ते 39 आहेत ते फक्त इनपुटसाठी असतात. GPIO 6 ते 11 रिझर्व्ह आहेत. म्हणजे आपण इथे डायग्राममध्ये इथे पाहू शकतो. नंतर 6 ते 11 आपण यूज करत नाही. बूट पिन्स जे की असेल 0, GPIO 0, 2, 3 इथे आहे बघा. GPIO 1, 2, 3. नंतर इंटरफेसिंग बोर्ड ESP32 डेव्हलपमेंट बोर्ड हेल्प. आता हा बोर्ड का वापरायचा, कुठं हेल्प करतो तर तो बोर्ड आपल्याला इझिली कनेक्ट करू शकतो सेन्सरशी. नंतर अपलोड प्रोग्राम USBच्या थ्रू आपण प्रोग्राम अपलोड करू शकतो. आता 32 आणि ESP826 जो की आपण 5व्या सेमिस्टरमध्ये पाहिलेला आहे, 5th सेम मध्ये हा आपण पूर्ण पाहिलेला आहे IoT सब्जेक्टमध्ये. जर तुम्ही IoT सब्जेक्ट असेल तुमचा इलेक्टिव्ह तर तो त्या सब्जेक्टमध्ये आपण हा पाहिलेला आहे. तर GPIO पिन्स 32 मध्ये आहेत 34, 8266 मध्ये आहेत 16. नंतर CPU ड्युअल कोअरचा आहे. नंतर इथं सिंगल कोअरचा आहे. स्पीड आहे ते 160 ते 240 मेगाहर्ट्स. नंतर इथं 80 मेगाहर्ट्स. पॉवर लो आहे आणि हायर आहे, इथं लो कन्झप्शन आहे पॉवरचं. ADC 12 बिट्स आहे. नंतर इथं 10 बिट्स आहे. वायफाय असेल, वायफाय आहे, इथे पण आहे बिल्ड इन वायफाय. ब्लूटूथ आहे का, आहे 32 मध्ये. 68 to 66 मध्ये नाही. सेन्सर्स यस टच प्लस टेम्प सेन्सर्स कनेक्ट करू
इनबिल्ड आहेत, हे सेन्सर इनबिल्ड आहेत, हे नाहीत. नंतर कॉस्ट ह्याची हाय आहे, ह्याची लो आहे. नंतर प्रोग्रॅमिंग, आता आपण जेव्हा 32 वापरतो त्यात आपण कोणते टूल्स वापरून प्रोग्राम अपलोड एक्झिक्यूट करू शकतो, तर ESP-IDF म्हणून आहे, जे की ॲडव्हान्स आहे, जे की आपण C++ वापरून हे कनेक्ट करू शकतो. नंतर Arduino IDE असेल, जे की पॉप्युलर आहे, इझी आहे, जे की सर्वजण वापरतात. नंतर मायक्रो पायथॉन असेल, जो की पायथॉन बेस्ड आहे. प्लॅटफॉर्म IO असेल, जो की प्रोफेशनल टूल आहे, प्लॅटफॉर्म IO म्हणजे. नेक्स्ट, आता एक इथं एक्झाम्पलसाठी 32चं एक एक्झाम्पल प्रोग्रामिंग घेतलेलं आहे, जिथे की बटन कंट्रोल LED आहे, जिथे की LED पिन आपण 2ला जोडलेली आहे आणि नंतर बटन पिन आहे ते 15ला जोडलेले आहे. तिथं लिहिलंय LED कनेक्ट टू GPIO 2 अँड बटन कनेक्ट टू GPIO 15. आता इथं पिन मोड आपण LED पिन आउटपुट ॲज अ आउटपुट सेट केली आणि नंतर बटन पिन आहे ते इनपुट आपलं सेट केलेलं आहे. नंतर इफ डिजिटल रीड बटन पिन, आता बटन पिन जे आहे जेव्हा लो असेल तेव्हा LED हाय झाला पाहिजे, LED टर्न हाय. बटन प्रेस चेक, जेव्हा आपण बटन प्रेस करतो तेव्हा LED हाय झाला पाहिजे. इलेस डिजिटल राईज, LED पिन जेव्हा लो असेल तेव्हा LED पिन लो झाला पाहिजे. बटन जेव्हा प्रेस नसेल तेव्हा LED पिन लो असेल आणि जेव्हा प्रेस असेल तेव्हा हाय असेल. दॅट्स इट. हा एक सिम्पल एक फॉर एक्झाम्पलसाठी प्रोग्राम घेतला होता. नंतर आता आपण पाहूया MCQ पाहूया, ह्या ज्या आपण 2 टॉपिक बघितले त्याच्यावरचे. द सिलेक्ट द फंक्शन ऑफ GPU. आता GPUचं फंक्शन काय आहे, तर स्टोअर डेटा इन मेमरी नाही, ड्रॉ इमेज ऑन द फ्रेम बफर, इनकोड ऑडिओ सिग्नल, मॅनेज नेटवर्क ट्रॅफिक. तर आपल्या मेन GPUचं फंक्शन आहे ड्रॉ इमेज ऑन द फ्रेम बफर मेमरी. आता सिलेक्ट द फंक्शन यूज्ड टू सेट, आता GPIO पिन आपल्याला ॲज अ आउटपुट सेट करायचे आहे, जसं की आपण इथे या प्रोग्राममध्ये पाहिलं, जिथे आपण LED पिन जी आहे ती आउटपुटला सेट केली, म्हणजे LED पिन GPIO पिन 2 होती ती आउटपुटला सेट केली. पिन मोड आपण हे इन्स्ट्रक्शन वापरलं, पिन मोड LED पिन आउटपुट. तर इथे आपल्याला GPIO पिन आउटपुटला सेट करायचे आहे, तर इथे काय वापरणार आपण, तर पिन मोड पिन आउटपुट. आता द करेक्ट फंक्शन यूज टू कनेक्ट ESP32 टू द वायफाय नेटवर्क. तर वायफाय नेटवर्कसाठी कनेक्ट करण्यासाठी आपण कोणतं इन्स्ट्रक्शन वापरणार आहे, तर आपण इथं वापरणार वायफाय बिगिन. हे जर तुम्ही 5th सेमिस्टरमध्ये जर प्रॅक्टिकल केले असतील IoTचे तरी तुम्ही हे पाहिलेलं आहे. द मेन आर्टिक्युलेटर युनिट रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग इन्स्ट्रक्शन सिक्वेन्स इन CPU इज. तर मेन युनिट कोणतं आहे जे की ते कंट्रोल करते, तर आपलं कंट्रोल युनिट. सो कंट्रोल करणारं युनिट मीन्स कंट्रोल युनिट आहे आपल्या याचं उत्तर. नंतर द फंक्शन इज अन ESP32 स्केच इज एक्झिक्यूट ओनली वन्स ॲट अ बिगिनिंग. द फंक्शन इज ESP32 वापरून जेव्हा एखादं फंक्शन आपण एक्झिक्यूट करतो ओनली वन्स ॲट अ बिगिनिंग इज, तर बिगिनिंगला आपण फंक्शन वापरतो ते म्हणजे सेटअप. आपण फंक्शन वापरतो सेटअप. नाउ नेक्स्ट, प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट डज नॉट सपोर्ट ESP32. कोणतं प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट आहे जी की सपोर्ट करत नाही, आपण पाहिलं Arduino IDE करते, तर याचं लिओ करते, मायक्रोपायथॉन करते, तर रास्पबेरी PI OS जे आहे ते फक्त सपोर्ट करतं रास्पबेरी पायच्या बोर्ड्सला, ते बाकीच्या बोर्ड्सला करत नाही. आता नंतर 7वं, इफ द ESP32 फेल्स टू कनेक्ट. जर ESP32 फेल झाला कनेक्ट कराय, तर कोडमध्ये स्टेटस प्रिंट होऊन काय येईल, तर याचं आन्सर आहे, हा जर कोड आहे आपल्याकडे, हा कोड आहे आणि हा कनेक्ट कराय फेल झाला तर काय आउटपुट येईल आपलं, तर आता इथे लिहिले आपल्याला फेल टू कनेक्ट म्हणजे डिस्कनेक्ट होणार आहे, तर याचं उत्तर आहे डिस्कनेक्टेड. आता हा लास्ट क्वेश्चन आहे, द वन यूज ऑफ GPU इन जनरल पर्पज प्रोसेसर. आता ह्यातील कोणता यूज आहे जो की GPUचा आहे, जो की GPU तिथं वापरतो आपण,
तर ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला जमेलच, आता आपण हे पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा नोट्ससाठी.